किती दिवस अजून तेच ते दुःख आठवत बसणार आहात? किती दिवस भूतकाळाच्या जखमा कुरवाळत राहणार आहात? लक्षात ठेवा, आयुष्य रडण्यासाठी नाही तर हसत जगण्यासाठी मिळालेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे, ती पण पावभाजी बनवत बनवत. बाहेर छानपैकी एकदम मस्त पाऊस पडत होता आणि एकदम असं मसालेदार चटकदार मस्त स्पायसी खाण्याची इच्छा होत होती. मुलांना विचारलं तर मुलांकडून ऑर्डर आली की चला आज पावभाजी खाऊया, कारण की बरेच दिवस झाले. मैथिलीच्या बड्डेच्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला मी मिसळ पाव बनवलेला. त्याच्यानंतर पावभाजी म्हणा किंवा मिसळ पाव काहीही बनवलेलं नव्हतं. तर चला म्हटलं आज पावभाजी बनवूया आणि तुमच्यासोबत गप्पा मारूया. तर कसं राहतं ना, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतं. काहींना विश्वासघात होतो, काहींचे स्वप्न तुटतात, तर काहींना तर माणसंच सोडून जातात. पण सतत त्या गोष्टी जर आपण आठवत बसलो ना, तर आपली ती जी जखम आहे ना, ती कधीच भरून निघणार नाही. त्याच जखमेला आपण जर असं कोरत बसलो, कुरवाळत बसलो, तर ती भरून येणार नाही. भूतकाळ आपल्याला बदलता येणार नाही, पण भविष्य नक्कीच आपल्याला बदलता येणार. काय म्हणता, बरोबर का? बरोबर वाटत असेल तर लाईक करा पटकन. रोज सकाळी उठताना एकच स्वतःला प्रश्न विचारायचं की आज मी माझ्या स्वतःसाठी आनंदी राहण्यासाठी मी काय करणार. कारण आनंद कसं ना, आपण पैशावर किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर किंवा आपल्या परिस्थितीवर हा मुळीच अवलंबून नसतो. तो असतो आपल्या विचारांवर. कारण आनंद हा परिस्थितीत नाही तर आपल्या विचारात आहे. आपण आपल्या आयुष्याकडे, भविष्याकडे कोणत्या नजरेने पाहतो हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात प्रथम आपण विचार काय करतो, लोक काय म्हणतील. अरे कोण काय विचार करतो, जाऊ दे ना लोकांना खड्ड्यात. त्यात आपले घरचे येऊ, नातेवाईक येऊ, काहीही फरक पडत नाही. याचा विचार करण्यात जर तुम्ही आयुष्य वाया घालवलं तर तुमच्या आयुष्याची कथा तुम्हालाच काहीच नाही सांगून जाणार. तुमचं भविष्य, तुमचं जे फ्युचर आहे ते तुम्हाला घडवायचं आहे. प्रत्येक दिवस देवाने एक नवीन संधी आपल्याला दिलेली आहे आणि ती रडण्यात, दुःखी राहण्यात किंवा लोक काय म्हणतील हे विचार करण्यात जर तुम्ही घालवलात तर मग काय उपयोग आहे ना एवढ्या सुंदर आयुष्याचं. तर चला, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. आपण मेहनत करतो, प्रार्थना करतो, प्रयत्न करतो आणि जरी आपल्याला जर त्याचं फळ जर चांगलं मिळत नसेल किंवा यश मिळत नसेल तर निसर्ग आपल्याला काहीतरी शिकवतं की प्रत्येक फळाला पिकण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, पेशन्स. कारण संयम ठेवणारा माणूस ना नक्कीच यशस्वी होतो. हा माझा अनुभव आहे. तर चला, तुमच्याकडे काय नाही याचा विचार तुम्ही करूच नका. दुसऱ्याकडे पाहून कधीच असे जळकुटे बनवू नका. तुमच्याकडे तुमचा हा जो शरीर आहे ना, हा खूप अमूल्य आहे. कितीही त्या एका समोर तुम्ही कितीही शून्य लावले ना तरी त्याची किंमत भरून नाही निघणार. तसे जे आहे ना तुमच्याकडे त्याची कदर करा. किती अनमोल असे तुमच्याकडे अवयव आहेत. तुमचा श्वास चालू आहे, तुमच्याकडे एक नवीन दिवस आहे, एक नवीन संधी आहे. अनेक लोकांनी ही संधीही मिळत नाही आणि खूप काही असे असतात की त्यांच्याकडे अशी हुरहुरी असते किंवा हुनर असतं, पण ते करू शकत नाही कारण की काही कमतरता असतात त्यांच्यामध्ये. तर देवाने आपल्याला आपल्या शरीरात कोणतंही व्यंगत्व दिलेलं नाही, तर मग रडगाणं कशाचं. त्यासाठी सारखं रडत कुरकुर तक्रार करण्यापेक्षा भगवंताचे कृतज्ञता माना, ह्या निसर्गाचे कृतज्ञता माना. जे लोक आपल्याला सोडून गेलेत ना त्यांचे सुद्धा आभार माना, कारण की त्यांच्यामुळेच आज आपण एकटं राहण्याचं शिकलोय आणि आपलं मन तेवढं स्ट्रॉंग झालेलं आहे. काय होतंय बाळा, तुला त्रास होतोय? मग असं काय करतोय? तर यशने आता जेवण केलेलं आहे आणि मी व्हिडिओ एडिट करत आहे, तर पावभाजी पाहून त्यालाही परत खाण्याची इच्छा होत आहे. तर चला, बोलता बोलता किती मस्तपैकी भाजीला तडका बसलेला आहे. एकदम छान भाजी बनलेली आहे आणि एकदम मस्त. तुम्ही पाहिलं असेल
जेव्हा मी ते बॅटर टाकत होते ना, तेव्हा एकदमच असं सगळं असं उडून आलं होतं. आणि जेव्हा मला मागे हळदी कुंकूच्या वेळेस भाजलं होतं ना, त्यावरती परत अजून चटका बसला आणि परत एक फोड आला. इतकी आग होत होती ना खूपच. पण कसं ना, चला म्हटलं मुलांना किती वेळ थांबवायचं, कारण की त्यांना ना जसा तो स्मेल सुटला होता ना, तेव्हा असं वाटत होतं की कधी एकदाच खाऊन घेतो असं. आणि तुम्ही यामध्ये पाहिलं असेल, मी कोणताही फूड कलर वगैरे काहीही ऍड केलं नाही. ही सगळी कमाल आहे बीटची. कलर तर पहा किती सुरेख आणि यम्मी आलेला आहे. तसं पाहिलं तर यशच काय, मला सुद्धा बोलताना आता डबल खाण्याची इच्छा होत आहे. तर एकदम टेस्टी छान होते आणि बाहेरच्या पावभाजीपेक्षा तर कैक पटीने छान झालेली आहे. मुलांना असा दम निघत नव्हता, तर माझ्या हाताने मी त्यांना दोघांनाही एक एक घास भरवला आहे. आणि यशला तर गरम लागत होतं, तरीही त्याचे एक्सप्रेशन पहा, कारण की मुलं ना फार निरागस असतात. आणि नंतर लिंबू टाकून मैथिलीला तर फार आवडतं, मग तिलाही एक घास भरवलं. तर मी अशा प्रकारची पावभाजी बनवते. तुम्ही कशा प्रकारची बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा मला सांगा. जर हुकून चुकून माझ्या गावचं अंबाजोगाईचं कोणी असेल तर मला अजून छान वाटेल. तर कसं खाण्यापुरती सगळ्यांची घाई होती, नंतर कोणीही किचनकडे फिरकलं नाही. पण आता आपलं काम आहे, आपण बनवलं आहे तर आपल्याला सगळं साफ करून घेणं आहे. म्हणून एवढा मोठा पसारा सगळा आवरून घेतला, भांडे घासून घेतले आणि भाजीपाला वगैरे पण आणलेला होता, कारण की भाजीपाला घेऊनच आलो आम्ही. आणि नंतर येता येता पाव घेऊन आलेलो, कारण की पाऊस खूप होता, त्यामुळे भाजीपाला काही एवढा जास्त नव्हता. पण चला म्हटलं तेवढंच घेऊन येऊ. आणि हे पहा, तुम्ही पाहत असाल इतकं असं नेमकं जिथे जास्त जखम होती ना पहिले, तिथेच फोड आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल लाल लाल. आणि इतकी जीवाची हाल होते ना, पण काय करू, चला मुलांच्या आनंदापुढे हे सर्व काही शिल्लक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.